विषय व्ह्यू बघा तुम्ही कवरा भारे आणि तो मंदिर. चला ओंकारेश्वरला कानाला येतात आणि इथं नदीने येतात पाप धावतात पाप केला त्याने चप्पल चोर. अरे बाई एक चप्पल भेटली एक नाही एक ऑर्डर आली नाही. त्याच्या मागचं कारण काय मध्ये पापी माणसं म्हणून यांना जेवायला भेटावं लवकर. काय काय चल मम्मी आधी डॉक्टरी झाली यांना दाखवी दे. मना पहिली गोष्ट मम्मी मना ओळखली नाही कारण की मम्मी ड्रेस घातला नाही ना. तुम्हाला आज मी तुम्हाला पास लेलो हा तुम्हाला कसा इसरू तुम्हाला इसरून काय झालं पप्पा काय मग काय 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 जाऊ मध्ये जायचा जय नेतील तेव्हा जायचा. बरोबर सरजी गुड मॉर्निंग सरजी गुड मॉर्निंग. हा ठरा दे का ठरा 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 मामीकडे नाही. चला आता बस मध्ये चला मामी. तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही. आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर आज आहे आपला दिवस दुसरा ना मस्त आंघोळ विंघोळ केली. किती वाजले ना आज सकाळी 6 वाजलं का 6:30 11:30 वाजलं सकाळचं. तर ही बॅगा घेतल्या अख्खी पब्लिक आहे. चला रेडी येऊन रेडी हा का रेडी येऊन चला चालली आता पब्लिक अख्खी. आपला लेट कारोबार असते कारण की साहेब कसं साहेब त्यांच्या टायमाशी उठतील असा विषय कोणचे म्हणण्याप्रमाणे नाही ना. चला आता बॅगी बिगी घेतल्या आंघोळ केली ना आता बशीन मध्ये आपला बघून तुम्हाला समजलं जसं आपण कुठे चाललो. चला जाऊ कसं काय बघू आजचा दिवस जाते ना. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. जो कोणी नवीन असेल त्यांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. चला जाऊ आपण पुढे. ओ साहेब चला ना चला गाईज. कंचे मॅडम आहे मॅडम मराठी शाळेत शिकवू दे. मराठी शालीन हा मॅडम आहे गाईज. स्टुडंट आहे का हे स्टुडंट नको बोलू मारीलाच याचा काठीचा समजला का. ब्लॉक मध्ये येशील जाऊन दे नको नंतर सांग व्हिडिओ बंद केल्यावर सांग. काही सर चला आता थांबा एक मिनिट कसं माहिती का असं हा मम्मी बोलते खावायला नाही जेवायला नाही. आज 4 दिवस उपवास आहे माझा. सांग वरून बघतो हे गांजा नाही बुकते ना. बरोबर आहे का आईस. आता ही आपली बँडवाली गँग चालली पुरे दिसते का. आज त्याची जाऊ आपण पण थांबा ना. ब्लॉक कंटिन्यू आहे ना. चला सरशा बँडवाजी आपला ती माणसानी अरे एक माणसाने 3 बॅगी घेतल्या ना. त्यांना एकदा बँड वाजवा तुम्ही. 2 बघ बॅग. ओ बाबा वरून चल जाऊ दे यांच्यानी जमणार नाही. झिरो स्कोप आहे असते जा चला गाईज आता. चला गाईज ब्लॉग बंद करतो. बोला नरकांहून जागा भेटणार नाही तुझ्या. नाही चला हात लावला चल पटकीला उचल 1 2 3 नमो पार्वती पते हर हर महादेव. चल उचल हात लावला चल ना. हात लावला नरकांहून जागा भेटणार नाही. चल नाही चल हात लावला हा चला. याला हात लावता याला तुला हात लावला ते सकाळी लढते निघता काही माहितीये का बिनकामाचा साहेब. चल ना आता पास आता कोणा थांबले तू. मला कटाला आली आवाज इच्छा नाही माझी. मी पण जाता झोपता गपचूप. काहीच ही एक बस आणि थोडासा 70-80 किलोमीटर काय ते चाललं. 700-800 किलोमीटर चालत आलो. वाचलो ऍक्च्युली कसं आहे ना गाईज आपण तिथून ना वस्तीवरून चालत आलो. ऍक्च्युअली मध्ये आपली बस इथं पुढे आहे आणि ऍक्च्युअल मध्ये त्यावेळी ना पार्किंगला गाडी लावल्यात आणि ऍक्च्युअली आपल्याला त्या बस मध्ये बसायचं आहे. आणि मेन पॉईंट काय मध्ये का आपल्या बसमध्ये बसायचं. मग ऍक्च्युली आपण आपल्याच बसमध्ये बसणार आहे. आणि मोठी गोष्ट तर ती आहे की आपण आपल्याच बसमध्ये बसणार आहे. आणि ऍक्च्युली आता विषय काय माहिती का आता इथं आमची एंट्री झाल्यानंतर लोक आता असतील ऍक्च्युअल मध्ये आपली बस नंबर 19 का COVID-19 गाईज. आमची COVID-19 गावसा लागेल आम्हाला भेट नाही काय माहिती. हा ऍक्च्युली हा साहेब धन्यवाद बॅग आणल्याबद्दल.
कसा वाटला प्रवास बॅगीचा? हा ठीक होता ना? वजन बिजन आहे का बॅग? नाही ना, वजन असणारच ना, बॉडी बघली का? वजन असणारच ना. तर आता ऍक्च्युली आपली बस कुठे आहे आता? बस आपली मागे आहे. मग तेच मागे आहे का? मग ऍक्च्युली आपल्याला तिथं आपल्या बसमध्ये बसायचं ना, आणि ऍक्च्युली ते मागची सीट घ्यायची. या मग बॅग घ्या चला तुम्ही. या ना साहेब, आता ब्लॉग मध्ये घेतले तर तुम्ही या, तुम्ही आता घ्या चला. बॅग घेऊन या. बरोबर चला काही. अरे यार नको, सॉरी 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 सॉरी. ऍक्च्युली आता जाऊ आणि ही माझी स्वतःची बॅग घेऊन जातो, कारण की यांना सांगितलं मिनिंग घेतली ना रस्त्याला. चला जाऊ. चला गाईज, ऍक्च्युली कसं आहे ना, तर ते आता तुम्हाला ना बस दिसत असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, त्याच्या मागे 1 12 13 14 15. आता तुम्हाला ॲक्च्युली मध्ये ना बस दिसत असेल किती यांना, किती 27 बस आहे ना ऑलमोस्ट. चला तुम्हाला दाखवतो पुढे पुढे अख्ख्या बस दिसते ना. आता तुम्हाला वाटत असेल खोटा हे बघ, अख्ख्या बस दाखवले तुम्हाला. आता बघा ते बघ, इकडे मागे पण कवड्या बस. ऍक्च्युली कसं आहे ना, ए साहेब ऍक्च्युली थांबलं. ऍक्च्युली आपली बस कुठे आहे? कोविड-19 ऍक्च्युअली मध्ये आपली बस आहे ना, ती ती मागे आहे. पण ऍक्च्युअली काय माहिती का, आपल्याला त्या बस मध्ये बसायचं. आणि ऍक्च्युली मागची शीट घ्यायची, माझी कोणी बॅग असा विषय. माझी बॅग ही बघ गाईज, लोलते डायरेक्ट. तिला मी फ्रीडम दिले, काय पण जा, काय पण फ्री. ही आहे पोरांच्या काय जाणी लॉयला. गुड मॉर्निंग मॅडम जी. गुड मॉर्निंग. मग काय बोलायचं आहे तुला? कसं वाटलं कालचं वातावरण सगळं टाईट आहे. तब्येत वगैरे ना, आवाज माझा मस्त आहे ना. आम्हाला थोडी सर्दी झाली. पाणी चेंज झालं मला पण 100% पाणी चेंज झालं ना गाईज, मरण येते. पण आजचा दिवस कसा चालतो देवाला माहिती. तुम्ही कंटिन्यू राहा. आज आम्ही फुल एन्जॉय करणार आहे, बरोबर ना? एकदम मस्त. हा का, नक्की का? तू माझा ब्लॉग कंटिन्यू कर ना. स्नेहल ती कशी काय तसं तू ब्लॉग कंटिन्यू कर. हा नक्की का? तू फ्रंटच्या घर, मी बॅकच्या करताना असं धरून उलटा. तू फ्रंटच्या घर, एकदम बेस्ट पडू गाईज. तर आधी दीदी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे नक्की ना, 100% ना. बघा हिने केला नाही ना तर पॅनल टीव्हीला काहीतरी दाम देऊ आपण. हा काहीतरी त्या बघू कसं काय आपला फीस बघू, नंतर सांगू, आता नाही सांगणार. बघू पण चला, बघू साहेब. अरे बापरे. स्नॅप काढतो तुम्ही, तवऱ्या राहिले दिदी. गाईस, तर बसमध्ये झोपलेलो, क्लिप काय घ्यायला भेटलं ना आपल्याला. तर आपण आलो आता इथं ओंकारेश्वरला. आता चाललो आता आपला प्रोसीड पुरी करतो. तब्येत जरा ठीक नाही, आवाज पण कमी निघते, जरा समजून घ्या, कारण की पाण्यामध्ये बदल झाला ना, म्हणून असं झालं. तर चला ते जाऊ. काय विषय एकदम व्यवस्थित दर्शन होईल आपला, टेन्शन नाही. गाईस गरम करते, गरम बाबा खतरनाक. आधी 12 वाजले नाही ना तरी मॉरल मागून गरम करते. आता आपलं पार्टनर याची वाट बघतो, त्यांचा झाला का आपण असते.
नाही अरे मामा बसलाय पटावरी मशाला जेव जावय कारभाव ए पीठ मारतीला. गाईस आता आपण आहे ब्रिजवर आणि आपल्याला जायचं होतं बोटिंगच्या, पण एका कारणामुळे आपण बोटिंग गेलो नाही. पोरा बोलतात म्हणून दादाचं बोलतात तर चला चला बोलते एकत्र जाऊ. आम्ही चाललेलो चौघ बोटिंग तर बोलते नको जाऊ. काय करू आता तर इथं आल्यावर तर बघू कसा काय प्रोसीड आपली पुरे चालले असते असते. पण काय नाही माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. काही एक्साइटमेंट असते हा खावा पोचू काय बघू काय असेल तिथं काय हरकत नाही. बघू आपला असते असते बघित जाऊ काय ना काय नाही. दर्शन घ्यायला लागलं आपलं गाईज. तर लाईन आता गर्दी दिसते इथं आणि मुदा पण माझा झाला का तर आपण बोटिंग चालू नाही ना तो पक्का मोठा सीन आपण मिस केला. म्हणजे मेन सीन मिस केला कारण की बोटिंगच्या समोरच्या येताना जो सीन आहे ना हा आई शपथ चुम्मा खतरनाक. आता फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गाईज तर काही सांगू शकत नाही. आता आपल्याला पोरा सांगितलं करावं लागते ना कसं एकटाने काय जाऊ शकत नाही ना म्हणून. तर आता मी काय म्हणतो मला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला सांगा 10 out of 10 नाही देणार कारण की मला पाहिजे असं फिरायला भेटेल ना. जोडला जावं लागते असा विषय एकटा गेलेला का तुला काय करायचं आहे त्या असं पण काय हरकत नाही. आपल्या संडेसाठी असते त्याला जावं पण असते आता गर्दी खूप आहे इथं. आता गर्दीनं आपल्याला ना टाईम झालं गाईज. फायनली आपण थोडाफार रेल्वे 200 मीटरवर पण इकडे 200 आम्ही प्रवास कसा पूर्ण केले तुम्हाला नाही सांगू शकत कारण की सगळी लोक पाहिजे डोलो वाचून बघते नाही पाहिजे सगळे लोक आमच्याकडे त्याला. तर आम्ही उड्या बिऱ्या मारून आलो कारण की जे मागे लोक होते ना ते आम्हाला चिरीत होते हे येऊ का हे ये रांच्या हा ये मी सांगते या त्या आईचा त्याचा तीच लोक आणि आम्हाला बघून हैराण झाले का या आमचे पुरे कसं काय मला सांगा आमच्या जोडीला की आईचा भारी चालू असते ना. इथं ओव्हरटेक तुम्हाला कोणाला यावायचं असेल ना उड्या बिऱ्या मारायचं असेल ना इंदाच मारा फक्त कॅमेरा बघा कारण की लगे उशीरताना लगे तेच जागे आपल्या असा विषय. पण काय हरकत नाही सगळी लोकांना अशी नजर लावून बघतात आम्हाला. जावा आता थोडासा रेल्वे कॅमेरा अलाउड नाही गाईज. पब्लिक बेसले इथं. आता विषय काय माहिती आहे का आमच्या ते 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता फायनली आपण आलो. हा विषय काय माहिती आहे का आमच्या त्यांच्या जाता येता लोक किंवा त्यांच्या दिसतात ना ते लोक केव्हा हात देतात काही आवरे लवकर कसं काय केलं हे आयुष आवरे लवकर कसं खायला तू आम्ही पाण्याचं दुकान टाकलं. हम ना वो उड्या टाक के आए हैं उड्या समझा क्या झगड़ा करके भी आया है बीच में ऐसा विषय. अभी 2 मिनट में है 15 मिनट में शुरू होगा और जाएगा दर्शन लेने गाईस. तर ये व्ह्यूसाठी नाही पण यावर आणि ना मग इकडे पाय पण टेकव नाही पण तुम्हाला व्ह्यू दाखणे गरजेचं होतं कारण की त्यांच्या आलोनी लास्टला शिव मागच्याने तर पुरुषा तरी असा विषय. व्ह्यू बघा तुम्ही करा भारे आणि तो मंदिर. चला मला फोटो काढत होता त्यांच्या तो बॅकग्राऊंड किंवा अंशा पण फोटो काढायला कोणी नाही. चालू तुम्ही असं फोटो काढतो बॅकग्राऊंडला मस्त ओंकारेश्वर दाखवते. चला असते ते बघ असती नाही ते बघ वरूनसाठी बघ कवरे पार पोचली मी अजून इथं जाऊ. चला आता जाता गाईस काय नाही तुमच्यासाठी यावं लागते कारण की तुम्ही फॅमिली आहात ना फॅमिलीसाठी काय पण चला जाऊ असते गाईस. ते बघ एक बाकी आता दुसरी गवसा लागते आम्हाला तेव्हा आम्ही चपला तिथं काढलेला कोणते आणून इथं भेटल्या असा विषय. आता बघ एक चप्पल भेटली एक नाही एक भेटली नाही व्हायचं झालं तेव्हा चप्पल गावीच राहत होतं वरून तुझा चप्पल एक भेटत नव्हती. वरूनची एक चप्पल भेटत नव्हती 20 मिनिट गवीसला वरून बोलते थांब आयलू थांब बोलते. तर लगे प्लॅन काय आला माहिती आहे का दुसरी चप्पल घालून जावाचा बरोबर. तर यांनी मी तवऱ्यात भारी चप्पल बघायला लागला होता परत आता चोरी काय माहिती भारी करायला जावं लागेल बरोबर आहे का भारी चोरायला लागेल असा विषय होता. तर मग तिथं ना एक ठिकाणी मी चप्पल बघली ना वरून नाही बघली तर लगे वरून लागलं वरून ही बघ तुझी चप्पल इकडे आहे तुला ते हा भेटली का हा वर हा ना मी घालायच्या हसता. तर यानी मी दुसरी घातलेली तिकडे तवऱ्याने म्हणजे 2 म्हणजे यानी घातलेली ऑलरेडी दुसरी कोणची तरी ना ती मी घातलेली ती वेगळी. तर लगे तवऱ्यान काय आला माहिती का मी ती चप्पल आहे ना ती साईडला वरूनची चप्पल उलटी होती तर मी बरं उलटी करून बघली तर
या मालिक चब्बा मिल गया असा पोरं उठले बरं, पोवायला ना इथं विषय काय आला तर माहितीये का ओमकारेश्वरला कणाला येतात इथं नदीने येतात पाप धावायला पाप ना, धावतात आम्ही पाप करायला पाप केला त्याने चप्पल चोर चला काही आता जाऊ ते दादासा आपण दादासा थांबिले कारण की हे बघ, याच्यात सगळं सामान आहे सो आता आपण जाऊ दादासांच्या जवळ आणि चेंज केला गेला की तिथं जाऊ तिकडे आहे ना धुल्याला वस्ती आमची. हा वस्ती दिलेला आहे आता तिथून जाऊ आपण थोडंसं डुबकी मारू पाप धुवू यांचं माझा काय मी पुण्य मारू दादा तो पुण्यवान आहे. हा तर चला आता तिथं जाऊ आपण घाटावर ना चेंज करून ना लगे ना चप्पल चोर घाई चप्पल चोर आहे, नाव ठेव दिलंय रे बोटच्या. चप्पल चोर हे बघ, 300 रुपये चोरीची चप्पल आणली आहे मी फिरायला. नाही चप्पल चोरा प्लॅन झाला तवऱ्यान फ्लॉप झाला देव पण सांगते का तू पुण्यवान माणूस आहे तू पाप नको करू. पुण्यवान तर मी आहेस चला जा आता म्हणून तुम्ही पोवा मी नाही पोवत. गाईज तर आता या जेवायला आल्यावर पनीर मसाला कारण की त्या ठीकठाक तरी लागलं तुझा काही माहिती नाही व्हेजिटेबल कोण खाली करत असा विषय साहेब जेवण झालं का चालू आहे जेवण. साहेब कन्फ्युजन मध्ये या संघ त्या संघ कारण की टेस्टचा कसा बाहेरला असल्यावर विचार करायला लागते असा विषय कटाल्याने बुक केल्याचं की मेनू वापरून कंटाळा आला. चला काही जेवतो आता ओके ठीक आहे ठीकठाक आहे आवडा काही भारी नाही खाण्यावर काय जेवून जाऊ तिथं गाठावं फोटो काढू नको मी काय ते अगोदर तुम्ही खाली नाही त्यांनी तुम्ही आली ऑर्डर दिली का गाईज यांचा विषय काय माहितीये का त्यावेळी ऑर्डर दिले पण अजून ऑर्डर झाली नाही यांच्या अगोदर घेतलं ऑर्डर आली नाही त्याच्या मागचं कारण काय माहिती पापी माणसं म्हणून यांना जेवायला भेटावं लवकर हा मग अरे तुम्ही पापी आण तुम्ही अरे पापी माणसां तुम्ही म्हणून तुम्हाला जेवायला राहिला नाही त्या काही बघा सेटात नाही 2-2 मिनिटात लगेच ऐकला आणला त्यांना माझ्या मारील अरे काही सर आता मस्त इथं फोटो काढलं आणि फोटोला गाणी कंचा दाखील माहिती का करम जिसे पुकारे वो पोचे गंगा किनारे चला आता गंगा किनारे आपण पाप धुल्यान यावेळी फक्त आंघोळ केली आपण जप करून आंघोळ केली असा विषय आता दादासांचा फोन येतात आपण जाऊ तिथं म्हणजे तिथं कटरी मेट्रो झाले काय माहिती नाही आपण नीट बघायला ना आपल्याला तिथं टावर टाइम कुंप बुरले बघू जा आपल्या काही घेणं बुरले तर हो चला काही आता जाऊ आपण डायरेक्ट बस जवळ दादाचा फोन करतो चला जाऊ आंघोळ वगैरे केली आता यांचं पाप धावलं गाईज जेव्हा आखी माणसं ना आखी कंटाळल्या अक्षरशः माझ्या ऊन आवरा डेंजर आहे ना बाबा डेंजर मी तुम्हाला सांगू का मला का चक्कर आहे नाही स्वतःच जीवन आज चक्कर येते तर तुम्ही विचार करा ऊन कवरा आहे हा अहो इथे बघा ना हे बघ अहो इथे बघा आता ट्राफिक फुल एन्जॉय फुल भाई ही काय डुक्कर रिक्षा आहे का डुक्कर रिक्षा फुल एन्जॉय आपले बस थांबले ना तुम्हाला आता बस अख्ख्या दाखवल्या प्रॉपर मोजून दाखवते गाईज तुम्हाला वाटते खोटा आहे बघ बशी कवऱ्यान बघ ही बघ या बघ आता दिसतात मग हे बघ लाईनी शीट कवऱ्या बशी दिसल्या का या सगळ्या बशी आपल्यान नाद नाही करायचा बाई कार भाऊ माहिती का आता आपण जाऊ बसमध्ये कारण की माझी एकटे बस थांबवली हे बघ थार रॉक्स प्लस प्रो मॅक्स चला काय जातं जाऊ आपल्या शिवा देतात कौसा हे झाला काय चल गाईज तर आजचा हॉल म्हणजे आजचा हॉल या बायकांसाठी आहे आपल्यासाठी नाही आपल्यासाठी दुसरे कुठं आहे माहिती का काल पण पशिला ना आज पण पशिला बसमध्ये काही क्लिपा घेतल्या नाही कारण की गुड नाईट होतं तब्येत ठीक नाही म्हणून आता इथं जेवण आहे जेवू ना आपण जाऊ दुसऱ्या हॉलवर शिफ्ट होणार आहे जेवण झाला का लगेच जाऊ दुसऱ्या हॉलवर आता चला अशा प्रकारचा हॉल आहे आजचा ना आता जाऊ जेवायला बघू काय काय आहे ना जेवता जय जय हनुमान साहेब केस होती ना आज तुमची गेली नाही का तुम्ही नाही गेलो ना हा का टाका दोघं बाबा हे जास्त येईल तरी जाऊ दे कपल अख्खा कपल फुलफुल आहे एके जागेवर नका देऊ टाका थोडासा थोडा पक्की नका टाकू बरं तरी एकी जागेवर दिली गेले तर अख्खा गेले जाय गाई आणि की दादाचा सीन पक्का मोठा गेम झाला बाईनी ब्लॉगिंग चोरली ते समाजसेवा बोलते पहिला बरोबर ना जेवणाची बाकी आहे त्याला जेवून दे आपण नंतर हा वरून मी जरा दया कर याच्यावर थँक्स
ओय लोणचा टाक ना. चला चला घेतला चला गाईस. तर आता जेवण वगैरे झाला आपला. आता पोरं आता तापली. ए त्याच्या फुलफुल आहे का? फुलफुल थंड आहे पण पोरा तापल्या. बाहेर थंडावा आहे ना. आता पोरं आता मॉल बनवतील. बघा चला आपण दोघच मॉल बनवतोय आता. फुलफुल आता आता तुम्हाला एवढी पब्लिक दिसते ना. आता मॉल बघ मॉल. गाईस मस्त इथे आलो आता रूमवर ना. फ्रेश वगैरे झालो ना. बघते तर लगे लाईट गेली. बाबा लाईट गेली राजा माझे. लाईट गेली म्हणजे लक्ष्मणचं पाऊल भरलं नव्हतं. ठीक आहे चला आजचा ब्लॉग मी इथे करतो. सो व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.